दिसतंय तसं नसतंय म्हणतात ना, हे म्हण मात्र बरोबरच आहे बरं का. बाहेरून किती जरी छान दिसत असलं तरी आतमध्ये कसं आहे आपल्याला टेस्ट केल्यानंतरच कळते. आता ते खाण्याचा पदार्थ असो किंवा दुसरं काही असो. आता आम्ही ना चिंचलेला गेलो होतो त्यावेळी हे बालुशा आणलं होतं. ते आम्हाला वाटलं छान असणार आहे, दिसायला छानच होतं, पण एवढं काही खास वाटलं नाही. त्यामुळे मुलं तर कोणच खाल्ली नाहीत आणि ते पण एवढी मोठी मोठी होते ना. तुम्ही बघितलं असेल गुड्डू मॅडमला फुलं तोडताना, तर आजची देवपूजा ना तिच्याकडेच होतं, म्हणजे देवाबतीच करायचं होतं. त्यानंतर इकडे मी करत होते स्वयंपाक. एकीकडे चपातीला म्हणून ना तवा पण ठेवला होता आणि दुसरीकडे भाजी पण. आणि आज यांचा बर्थडे होता त्यामुळे गुड्डीने पप्पासाठी भेट कार्ड बनवलं होतं. खूप छान केलं होतं तिनं. बर्थडे सेलिब्रेशन काय केलं नव्हतं, पण हे ना केक कापण्यापेक्षा काय कमी नव्हतं. ते भेट कार्ड नसून त्यामध्ये ना गुड्डूचं पप्पासाठी असलेलं प्रेम पण होतं, कारण ती खूप मनापासून केली होती. संध्याकाळपासून ना ती शाळेतून आल्यापासून त्याचीच मागे लागली होती. पप्पा येऊपर्यंत तेच करत बसली. आपण जे पण करतो ते मुलांसाठीच करतो, पण मुलं आपल्यासाठी काय केलं ना तर त्याचा आनंद काय वेगळा. दुसऱ्या दिवशी व्हिडिओ कंटिन्यू करते मी. तर एक साडीला फॉल लावला आणि एक ब्लाऊज शिवून ठेवलं. त्यानंतर संध्याकाळ मी आवरावर केली. त्यानंतर लागली होती स्वयंपाकाची तयारीला. आज मी करणार होते खोबऱ्याचे मोदक. परवा अमावस्याला देवाला फोडलेले नारळ होते ना 3-4 होते आणि ते का आता वाळणार नाहीत, कारण वातावरण तसं ऊन नसते. त्यामुळे म्हटलं खराब होण्यापेक्षा काहीतरी करूयात म्हणून ना आज मी खोबऱ्याचं मोदक करायचं गाठ घातलं. तसं मी आज तळलेले मोदक करणार होते, पण मुलं म्हणाले की मम्मी उकडीचं कर, कारण बऱ्याच दिवसापासून मी केलं पण नव्हतं आणि लय दिवसातून खाल्लं तर छान लागतं ते. त्यामुळे तसंच केलं, सगळ्यांची इच्छा होती म्हणून. त्याचबरोबर ना आज गाजराचा हलवा सुद्धा केलं होतं. आज आमच्या